नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आरटी प्रवेशासंदर्भात मोठी अपडेट आहे. आरटी प्रवेशासाठी 1 किलोमीटरची अट ठेवण्यात आली होती. म्हणजे आरटीसाठी अर्ज करताना तुम्हाला 1 किलोमीटरच्या आतीलच शाळा दिसतील आणि त्याच शाळा तुम्हाला निवडता येत होत्या. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ह्या अटीवरती आक्षेप घेतला होता आणि ही अट तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले होते. तर नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार संबंधित विभागाने ही अट शिथिल केलेली आहे. आता आरटी प्रवेशासाठी तुम्हाला 3 पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय आहे 1 किलोमीटरच्या आतील शाळा निवडता येईल तुम्हाला. दुसऱ्या पर्यायामध्ये 1 ते 3 किलोमीटरच्या आतील शाळा निवडता येतील आणि तिसऱ्या पर्यायानुसार 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या शाळा देखील ह्यामध्ये निवडता येणार आहेत. तर आरटी मार्फत जास्तीत जास्त मुलांचा प्रवेश होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त शाळा उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आरटी प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख देखील वाढवण्यात आलेली आहे. नवीन सुधारित तारीख ही 25 मार्च 2026 असणार आहे. तर 25 मार्चपर्यंत तुम्हाला आरटीईचे फॉर्म भरता येणार आहेत. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. 1 किलोमीटरची अट शिथिल करण्यापूर्वी ज्या पालकांनी आरटीईचे अर्ज सबमिट केले असतील अशा पालकांना त्यांचे अर्ज देखील एडिट करता येणार आहेत आणि त्यामध्ये 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा देखील निवडता येणार आहेत. हे करण्यासाठी देखील सोपी पद्धत आहे. नेहमीप्रमाणे आरटीईच्या पोर्टलवरती आरटीईच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे. आपला युजर आय डी आणि पासवर्ड वापरून त्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये सर्वात शेवटी एक पर्याय दिलेला आहे. रिक्वेस्ट फॉर अनकन्फर्म माय ॲप्लिकेशन टू BEO और EO असा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. याचा अर्थ असा आहे, तुम्ही जो फॉर्म सबमिट केला होता तो एडिट करण्यासाठी BEO म्हणजे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांच्याकडे रिक्वेस्ट पाठवली जाणार आहे. त्यानंतर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर त्यांनी ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येणार आहे आणि त्यानंतर 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा सिलेक्ट करून तुम्हाला तो फॉर्म पुन्हा सबमिट करता येणार आहे. ह्यामध्ये बऱ्याच पालकांच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत की त्यांनी त्यांचा सबमिट केलेला फॉर्म अनकन्फर्म करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवलेली आहे, पण BEO मार्फत ती रिक्वेस्ट अजून देखील अप्रूव्ह केली गेलेली नाहीये. तर ह्या संदर्भात शासनाकडून इतर कोणतीही माहिती अधिकृतपणे उपलब्ध करून दिली गेलेली नाही. आपल्या लॉग इन ID वरती आपल्याला सातत्याने हे चेक करत राहावं लागणार आहे की आपला फॉर्म एडिट करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे का, हे सातत्याने चेक करावं लागेल. आणि जेव्हा फॉर्म एडिट करण्यासाठी उपलब्ध होईल त्यावेळेस आपण फॉर्म एडिट करून तो पुन्हा सबमिट करावा लागेल. तर मित्रांनो, नागपूर खंडपीठाच्या हस्तक्षेपानंतर शासनाने ही 1 किलोमीटरची अट रद्द केलेली आहे. ह्या निर्णयाचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ह्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील नक्की कमेंट करून सांगा. ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.